इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांची गळती रोखण्यासाठी शाळांच्या इमारतीवर पत्रे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। त्याला शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे। शिक्षण समिती सभापती विद्या साळुंके व उपसभापती पूनम माळी, सभागृह नेते विठ्ठल चोपडे आदींसह समिती सदस्यांची बैठक झाली। यावेळी शैक्षणिक विषयासंदर्भात विविध चर्चाही झाल्या। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 33 शाळा 22 इमारतीमध्ये सुरू आहेत। त्यापैकी काही जुन्या शाळांच्या इमारतीच्या छतामधून पावसाळ्यात पाणी गळते, वर्गखोल्यामध्ये पाणी साचणे, विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण, शैक्षणिक साहित्याचे नुकसान असे प्रकार घडत असतात। या पार्श्वभूमीवर शहरातील 11 शाळांची गळती रोखण्यासाठी शिक्षण समितीने पुढाकार घेतला आहे। या शाळांवर पत्रे बसवण्यात येणार आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी साचणार नाही आणि इमारतीचेही नुकसान होणार नाही। दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सभापती विद्या साळुंके, उपसभापती पूनम माळी यांच्या पुढाकाराने 5वीतील सर्व विद्यार्थ्यांना सशर्त मोफत सायकल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच छत्रपती शाहू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनाही महानगरपालिकेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत। शाळांमधील स्वच्छतागृह दुरुस्ती, शाळांचे संरक्षण, शाळा डिजिटल करणे आदी विविध माध्यमातून शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे साळुंके व माळी यांनी सांगितले।